नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा 2025 ची तयारी करणारे विद्यार्थी जिओग्राफी ऑप्शनलशी संबंधित आपण इथं सेशन कंडक्ट करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी जिओग्राफी ऑप्शनल ठेवलेला आहे हे लेक्चर आहे तुमच्यासाठी, किंवा जीएस पेपर 1 साठी सुद्धा तुम्ही इथून थोडंफार कंटेंट कव्हर करू शकता. ठीक आहे, ओके. सिलेबस बऱ्यापैकी समान असतो, फक्त ऑप्शनलला जे आन्सर रायटिंग असतं आणि जीएस पेपर मध्ये जे आन्सर रायटिंग असतं त्याच्यामध्ये फरक आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, तर जिओग्राफी ऑप्शनल साठी आपल्या पब्लिकेशनचे बेस्ट बुक्स अवेलेबल आहेत. एक तुम्हाला इथं 10 ते 12 पुस्तकं बेस्ट मिळतात. याच्यामध्ये तुम्हाला भारताचा भूगोल आहे, डॉक्टर अनिरुद्ध सरांनी लिहिलेलं पुस्तक. इव्होल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट माजिद हुसेन सरांनी लिहिलेलं पुस्तक आहे, अनुवाद केलाय मराठीमध्ये केसागर पब्लिकेशनने. जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याकडे पाहिजे जे विद्यार्थी राज्यसेवा देत आहेत. ठीक आहे, जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड, बघा जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया, मॅप्स वर्ल्ड हे दोन्ही पुस्तकं तुमच्याकडे हवेत, कारण का तुम्हाला सिलेबस मध्ये डिटेल दिलेलं असतं की मॅप रिडिंग वरती तुम्हाला क्वेश्चन असतात. ठीक आहे, इंडिया द फिजिकल ऍस्पेक्ट्स प्राकृतिक भारत के सिद्धार्थ सरांचं पुस्तक आहे, बेस्ट आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रातील जिल्हे, मानवी भूगोल पुस्तक मस्ट आहे, सगळ्यांकडे असायलाच पाहिजे. प्राकृतिक भूगोल दाते सरांचं पुस्तक तुम्हाला राज्यसेवा पूर्व मुख्य जीएस पेपर 1 ऑप्शनल सगळ्यासाठी उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, आणि जगाचा भूगोल तुम्हाला एम.व्ही. काळे सरांचं पुस्तक आहे जे ऑप्शनल साठी मस्ट आहे. ओके, तर आपण इथं याच पुस्तकातून कंटेंट कव्हर करून आन्सर रायटिंगचे जे आपले फ्री सेशन आहेत ते इथं चालू करत आहोत. डेली तर होणार नाहीत, पण अधूनमधून तुम्हाला आन्सर रायटिंगचे लेक्चर्स मिळत जातील. 2 क्वेश्चन आपण डेली आन्सर रायटिंग साठी इथं घेत जाऊया. ठीक आहे, तर हा आहे युपीएससी 2023 चा पेपर, जीएस चा पेपर आहे, लक्षात घ्या. आता जीएसच्या पेपरमध्ये विचारलेले क्वेश्चन मी इथं तुम्हाला घेत आहे. तर इथं तुमचा पहिला क्वेश्चन आहे, उष्णकटिबंधीय देशातील अन्न सुरक्षेवर हवामान बदलाच्या परिणामांची चर्चा करा. ठीक आहे, 150 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचंय, गुण आहेत 10. जेव्हा प्रश्न तुम्ही वाचताना तेव्हा लक्षात घ्या, क्वेश्चन जो असतो हा आहे तुमचा प्रश्न. या प्रश्नाचे तुम्हाला पार्ट करायचे असतात. आता तर इथे या प्रश्नाचे जास्त पार्ट नाहीयेत. काय म्हटलंय, उष्णकटिबंधीय देश. याच्यामध्ये तुम्हाला उष्ण कटिबंध म्हणजे काय, किंवा क्लायमेट झोन और लॅटिट्यूडनल झोन्स जे आहेत ना ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट आपली इथं काय क्लिअर पाहिजे, कटिबंध म्हणजे काय हे तुम्हाला इथं माहित असायला पाहिजे. ठीक आहे, क्लायमेट झोन. त्याच्यानंतर या उष्ण कटिबंधामध्ये जे देश येतात ते देश आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, या उष्ण कटिबंधामध्ये हवामानाचा काय परिणाम होतो हे आपल्याला माहित पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्न सुरक्षेशी रिलेटेड तुम्हाला विचारलेलं आहे की अन्न सुरक्षेवरती हवामान बदलांचे काय परिणाम होतात त्याची चर्चा करा. म्हणजे इथं आपल्याला क्लायमेट झोन माहित पाहिजे, त्याच्यानंतर हवामान बदलत असतं, बरोबर. तर या हवामान बदलाचे अन्न सुरक्षेवरती काय परिणाम होतात ते तुम्हाला इथं विचारलेलं आहे. आता आन्सर स्टार्ट करायच्या आधी इथं जेव्हा तुमचा सिलेबस कव्हर असतो, जेव्हा तुम्ही शिकलेले असतात हे सगळं, जिओग्राफी ऑप्शनल असेल, जीएस पेपर साठी जिओग्राफी असेल, तर इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एखाद्या स्थळाचं जल वायू मापन जे असतं ना, जलवायू मापन म्हणजे याला आपण काय म्हणतो, दीर्घकालीन सरासरी हवामान. ठीक आहे, जलवायू मापन म्हणजे दीर्घकालीन सरासरी हवामान स्थूलमानानं कशानुसार ठरवलं जातं, बघा. पृथ्वीवरचा एखादा पृष्ठभागावरचं स्थळ आहे तर अक्षवृत्तानुसार. ठीक आहे, अक्षवृत्तानुसार ठरवता येतं. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे तुम्हाला प्रिलियम मध्ये विचारलं सुद्धा जाऊ शकतं की पृथ्वीवरती एखादं स्थळ आहे तर त्या स्थळाचा जलवायुमान किंवा दीर्घकालीन सरासरी हवामान जे असतं ते स्थूलमानाने अक्षवृत्तानुसार ठरवता येतं. याच्यावरून एकूण भूपृष्ठाच्या अक्षवृत्तानुसार, लक्षात घ्या, एकूण जे भूपृष्ठ आहे, आता आपण हे कन्सिडर करूया की हे भूपृष्ठ आहे, पृथ्वी आहे ही आपली, तर या एकूण भूपृष्ठाच्या अक्षवृत्तानुसार कल्पिलेले जे पट्टे असतात ना, पट्टे, त्या पट्ट्यांना आपण म्हणतो कटिबंध. ओके, क्लिअर. म्हणजे विभिन्न किंवा
व्यवच्छेदक शब्द कोणतेही वापरले जाऊ शकतात. वैशिष्ट्यपूर्ण जलवायुमान आणि अक्षवृत्तांच्या समान रेषांनी सीमाबद्ध भूपृष्ठाचा विभाग म्हणजे कटिबंध. लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये जर आपण बघितलं कटिबंध कोणकोणते येतात, मी पेन चेंज करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी अजून आन्सर स्टार्ट केलेला नाहीये. उष्ण कटिबंध आहे. ओके, त्याच्यानंतर समशीतोष्ण कटिबंध आहे आणि त्याच्यानंतर शीत कटिबंध आहे. हे 3 प्रमुख कटिबंध असून कधी कधी त्यांची उपोष्ण उपसमशीतोष्ण असे उपप्रकार पण आहेत. जर मुख्य कटिबंध विचारले तर मुख्य कटिबंध 3च आहे. आता उष्ण कटिबंध विषुववृत्तापासून उत्तरेला आणि दक्षिणेला, आता इथे जर आपण रफ काढायचं गेलं तर आपण हा काढूया, हा आहे विषुववृत्त. ओके, विषुववृत्त. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं वरती असतं कर्कवृत्त, त्याच्यानंतर खाली आहे मकरवृत्त. क्लिअर. तर इथं आहे कर्कवृत्त, इथं आहे मकरवृत्त, इथं उत्तर ध्रुव, इथं दक्षिण ध्रुव आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा आहे उष्ण कटिबंध. ठीक आहे. ओके, तर आपण काय म्हणू शकतो, उष्ण कटिबंध या विषुववृत्तापासून उत्तरेला पण आहे आणि दक्षिणेला पण आहे. सुमारे 2570 किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेला असून कर्कवृत्त आणि मकरवृत्त या 2 अक्षवृत्तीय काल्पनिक रेषा ज्या आहेत ना, या काल्पनिक रेषा उष्ण कटिबंधाच्या सीमा मानतात. ओके, म्हणजे पृथ्वीच्या ध्रुवांपासून जर तुम्ही बघितलं उत्तर आणि दक्षिण अनुक्रमे असलेल्या उत्तर ध्रुव वृत्त आणि दक्षिण ध्रुव वृत्त या वृत्तापर्यंत उत्तर आणि दक्षिण शीत कटिबंधाचा विस्तार आपल्याला इथं दिसून येतो. तर इथं आपण जे ट्रॉपिकल रिजन बघतोय ना, तर त्या ट्रॉपिकल रिजन बद्दल आपल्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन माहित पाहिजे, हे मी तुम्हाला आता सांगितलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या क्वेश्चनसाठी डायग्रामची काही नीड आहे का? अजिबात नाही. लक्षात घ्या, जीएस पेपर 1 मध्ये जेव्हा तुम्ही लिहित असता, आन्सर रायटिंग करत असता, तेव्हा तिथं सगळ्याच ठिकाणी डायग्राम काढल्या पाहिजेत असं नाहीये. पण जेव्हा तुम्ही ऑप्शनलचा पेपर लिहित असताना तर तिथं तुम्हाला जितक्या ठिकाणी तुम्ही डायग्रामची नीड आहे तर डायग्राम काढली पाहिजे. ठीक आहे. ओके, तर आपण जी डायग्राम काढली होती ती पुन्हा एकदा काढूया. अगोदर कॉन्सेप्ट समजून घ्या आणि मग नंतर आपण आन्सर रायटिंग कडे वळूया. ठीक आहे. ओके, तर इथं आपण बोललो विषुववृत्त, त्याच्यानंतर इकडे कर्कवृत्त आणि मकरवृत्त आणि याच्यामधला हा जो पोर्शन आहे हा येतो ट्रॉपिकल रिजनचा आणि या रिजन मध्ये ज्या कंट्रीज आहेत त्यांना आपण उष्णकटिबंधीय देश असं म्हणतो. ठीक आहे. ओके, मग आता उष्णकटिबंधामध्ये काय होतं माहिती का, उष्णकटिबंधामध्ये जो मध्यान्नीचा सूर्य असतो ना, सूर्य तो क्षितिज किंवा क्षितिजापासून आपण काय म्हणू शकतो, उंच ठिकाणी असतो. म्हणजे त्याचं लोकेशन कसं असतं, उंच असतं आणि वातावरणामधून जे प्रारित होणारे तरंगरूपी ऊर्जा आपण म्हणतो ना, तर इथं सूर्याकडून जी उष्णता असते ना ती कशी मिळते, जास्त मिळते. ओके, आता ह्या कंटेंटचा आणि ह्या क्वेश्चनचा जो संबंध आहे तो तुमच्या लक्षात येईल, कारण का हवामान बघण्यासाठी आपल्याला हे सगळे पॉइंट्स आधी क्लिअर असायला पाहिजे. ओके, क्लिअर. आणि इथं आपण म्हणतोय की कर्कवृत्त, बघा इथं आपण म्हणतोय कर्कवृत्त, इथं आपण मकरवृत्त म्हणतोय. मग कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या सूर्य दुपारी थेट माथ्यावर येण्याच्या सीमा आहेत. म्हणजे इथं पण दुपारी सूर्य थेट माथ्यावर येतो आणि इथं पण दुपारी सूर्य थेट माथ्यावर येतो. ठीक आहे. ओके, आणि त्याच्या पलीकडचं जे क्षेत्र आहे म्हणजे इथून वरचा जो भाग आहे उत्तर आणि दक्षिण, तर इथं तुम्ही जर बघितलं तर इथं सूर्य जो असतो ना तो थेट माथ्यावर येत नाही. उदाहरणार्थ बघा, आपण इथं एक्झाम्पल घेऊया दिल्लीचं. दिल्लीला जर तुम्ही बघितले ना तर दिल्लीमध्ये जो सूर्य आहे तो कधीच माथ्यावर येत नाही, कारण का दिल्ली कर्कवृत्ताच्या उत्तरेला आहे. म्हणजे तिथं सूर्यकिरण लंबरूप पडतात का नाही, तिथं सूर्यकिरण कसे पडतात, तिरपी पडतात. ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर पाहिजे, बरोबर. आणि तिरप्या किरणांपेक्षा जी लंबरूप किरण असतात ना, म्हणजे जर तुम्ही तिरपे किरण आणि लंबरूप किरण यांचं कंपॅरिझन केलं तर तिरप्या किरणापेक्षा लंबरूप किरण काय करतात, उच्चतर टेम्परेचर निर्माण करत असतात. ठीक आहे. याच्यामुळे काय होतं, हा जो उष्ण कटिबंध आहे, हा जो आपण रिजन बघतोय, या उष्ण कटिबंधामध्ये बहुतेक ठिकाणी वर्षभर, पूर्ण वर्षभर कसं गरम ते तप्त असं तापमान आपल्याला आढळून येतं. म्हणून याला काय म्हटलेलं आहे,
म्हणून या रिजनला म्हटलेलं आहे उष्ण कटिबंध. असाही क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला की याच रिजनला उष्ण कटिबंध का म्हणतात. ओके. आणि समुद्र सपाटी जवळची उष्ण कटिबंधीय स्थळं सुद्धा याच कारणामुळे काय असतात, तप्त असतात. ओके. ही झाली आपली इथली प्रमुख इन्फॉर्मेशन. आता याच्यानंतर बघा आपण काय म्हणतोय, हवामानामध्ये बदल. आता उष्ण कटिबंधातलं जे तापमान असतं ना, या तापमानात फार जास्त चेंजेस होत नाही, लक्षात घ्या. म्हणजे जास्तीत जास्त काय होऊ शकतं, जे हंगाम असतात ना, तर त्या हंगामानुसार थोडंसं सूर्यप्रकाशाचं जे प्रमाण आहे ते बदलतं. क्लिअर. म्हणजे विषुववृत्तावरती असं म्हणू शकतो आपण, सूर्य दिवसातील 12 तास तळपतो आणि उष्ण कटिबंधाच्या सीमावर्ती भागामध्ये दिवसातील 12 तास. आता हे जे फिगर्स आहेत ना, या फिगर्स तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये मेन्शन करावे लागतात का, करावे लागतात, लक्षात ठेवा. आता तिथली उंच स्थळे हिवाळ्यामध्ये थंड राहतात, कारण का दर 300 मीटर उंची माग 20 सेंटीग्रेडने तापमान काय होतं, कमी होतं. म्हणून तिथं तुम्हाला जी उंच स्थळं आहेत ना या रिजन मध्ये, ती हिवाळ्यामध्ये थंड दिसतात. रिजन पण माहित पाहिजे. ठीक आहे. आणि अनेक उष्ण कटिबंधीय क्षेत्रामध्ये निश्चित पावसाळे म्हणजे कोरडे शुष्क हंगाम असतात, लक्षात घ्या. आणि विषुववृत्तावर बहुतेक ठिकाणी वर्षभर पाऊस पण पडतो. तिथं कोणत्या प्रकारची वनं आढळतात, वर्षावने आढळतात. ओके, क्लिअर. आणि याच्या उत्तरेच्या आणि दक्षिणेच्या प्रदेशामध्ये 1 किंवा 2 अल्पकालीन काय असतात, शुष्क हंगाम असतात. ओके. कसले हंगाम असतात, शुष्क हंगाम असतात, बरोबर. आणि जिथे शुष्क हंगाम असतात तिथं आपल्याला सवाना आणि विखुरलेले वृक्ष आणि झाडे झुडपे दिसून येतात, लक्षात घ्या. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं माहित असायला हवी आहे. उष्ण कटिबंध आणि लगतचं समशीतोष्ण कटिबंध, इथं तुम्हाला व्यापारी वाऱ्यांची लोकेशन काय असते किंवा तिथलं जलवायुमान अस्वस्थ करण्या इतपत या वाऱ्यांचा काही रोल असतो का, वगैरे वगैरे, हे सगळं इथं आपल्याला माहित असायला पाहिजे. ओके. आता आपण येऊया आपल्या क्वेश्चन कडे. उष्ण कटिबंध किंवा कटिबंध म्हणजे काय आपण बघितलं. उष्ण कटिबंधीय क्षेत्र म्हणजे काय, टॉरिड झोन किंवा वेगवेगळ्या नावाने तुम्हाला क्वेश्चन इथं दिला जाऊ शकतो. आता उष्णकटिबंधीय देश जे आहेत ना, तर हे देश तुम्हाला माहित पाहिजे. एकदा का तुम्हाला लोकेशन माहित झाली की देश माहिती राहतात. ही डायग्राम बघून घ्या. तर इथे तुम्हाला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर दिसत आहे, इथं ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन दिसत आहे, इथं आहे इक्वेटर आणि हा आहे ट्रॉपिक्सचा रिजन. ओके. तर जगाच्या भूगोलाचा जो नकाशा आहे ना, तर हा जो मॅप आहे, या मॅप मध्ये तुम्ही बघू शकता की कोणकोणते देश येतात. कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा की इथं कोणते देश येतात. आणि आपला भारत जो आहे ना, हा आपला भारत उष्ण कटिबंधीय हवामानामध्ये मोडतो का. ठीक आहे. आता इथं जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला हा आपल्या भारताचा मॅप दिसत आहे, बघून घ्या. तर इथं तुम्हाला हा जो खालचा पोर्शन आहे, हा पोर्शन तुम्हाला उष्ण कटिबंधीय तापमानाचा दिसतो का. ठीक आहे. ओके. उत्तरेकडील भाग आहे का दक्षिणेकडील भाग आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चला, आता आन्सर रायटिंग मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे. आधी तुम्हाला इथं ट्रॉपिकल कंट्रीज दिलेले आहेत. ट्रॉपिकल कंट्रीज मध्ये तुम्हाला ऑस्ट्रेलिया, फिजी, मलेशिया, बांगलादेश आहे, घाना आहे, माली, सुदान, टांझानिया, बोलिव्हिया आहे, त्याच्यानंतर ग्वाटेमाला आहे, पनामा, थायलंड आहे, आपला इंडिया पण आहे, लक्षात घ्या. श्रीलंका, सिंगापूर, फिलिपाईन्स, व्हिएतनाम आहे, कोलंबिया आहे, कंबोडिया आहे. तर हे सगळे जे देश आहेत ते ट्रॉपिकल कंट्रीज आहेत. ठीक आहे. टेम्परेट कंट्रीज पण बघून घ्या. जर तुम्हाला पुढे जाऊन टेम्परेट कंट्रीज वरती क्वेश्चन आला तर तुमचे मार्क जायला नको. ओके, क्लिअर. चला, तर इथं आपल्याला काय करायचं आहे बघा, क्वेश्चन कडे जाते मी. ओके. तर बघा आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे अन्न सुरक्षेशी रिलेटेड. ठीक आहे. तर आपण आन्सर कडे जाऊया आपल्या. इथं जर आपण बघितलं तर सुरुवातीला जेव्हा आपण इंट्रोडक्शन लिहितो ना, तेव्हा तिथं मेन मुद्दा जो आहे तो मेन मुद्दा आपला आला पाहिजे. तर इथं इफ्री ही जी संस्था आहे ना, इफ्रीच म्हणतात त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये, त्याच्या ग्लोबल फूड पॉलिसी रिपोर्ट 2022 नुसार पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या प्रदेशातील 28 दशलक्ष लोकांसह सुमारे 70 दशलक्ष लोकांना हवामान बदलामुळे काय झाले, उपासमारीचा धोका झालेला आहे. ठीक आहे. ओके. आता इथं पूर्व आणि दक्षिण आफ्रिका आपण का बोललोय तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण का आपण म्हणतोय उष्ण कटिबंधीय भागातील जे देश आहेत ना, त्याच्याबद्दल आपल्याला इथं क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर हा तुमचा व्हॅल्यू ऍडिशनल पॉईंट झाला. म्हणजे आन्सर चेक करणाऱ्याला हा आहे 2023 चा क्वेश्चन पेपर.
तर त्यांना लक्षात येतं की करंट अफेअर्सशी पण रिलेटेड बराच डाटा या विद्यार्थ्यांनी इथं दिलेला आहे. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण, हवामान बदलामुळे काय झालेलं आहे, उपासमारीचा धोका झालेला आहे. नेक्स्ट बघा, आता हे हवामान कसं बदललंय, हवामान बदललंय, जंगलाचा ऱ्हास झालेला आहे. ठीक आहे, क्वेश्चन कडे पुन्हा एकदा या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अन्न सुरक्षेवर हवामान बदलाच्या परिणामांची चर्चा करा. ठीक आहे, मग इथं आपल्याला जे हवामान बदललंय ते रिझन आप सांगितले पाहिजेत आणि त्या रिझनचा जो परिणाम झालेला आहे तो आपल्याला इथे एक्सप्लेन करायला हवाय. पहिला आहे जंगलांचा ऱ्हास. तर काय झालेला आहे, वाढत्या तापमानामुळे आणि कमी झालेल्या पावसामुळे अमेझॉन सारख्या उष्णकटिबंधीय जंगलामध्ये अधिक जंगलामध्ये आग लागते. मला वाटते तुम्हाला एक पूर्व परीक्षेला अमेझॉन फॉरेस्टची जी न्यूज होती ना त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारला होता. याच्यामुळे जंगलाचं नुकसान होतं आणि भविष्यात आग लागण्याची जी शक्यता आहे ना ती पण वाढते. आणि हा जर ऱ्हास असाच चालू राहिला तर एक विध्वंसक असं चक्र निर्माण होतं आणि कायमचं जे जंगल आहे ना ते झुडपांमध्ये बदलतं. मग याचा परिणाम काय होतो, याचा परिणाम जंगलावर जी लोक अवलंबून आहेत ना त्यांच्या जीवनमानावर होतो. बरोबर, परिणामी काय होतं, परिणामी आपल्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, अन्न सुरक्षा, अन्नाशी रिलेटेड त्यांना खूप साऱ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. ठीक आहे, ओके. दुसरा मुद्दा आहे दुहेरी सुरक्षा. बघा, जे लहान शेतकरी असतात आणि उच्च लोकसंख्येची घनता, उष्णकटिबंधीय प्रदेशातील लहान शेतकरी उच्च लोकसंख्येच्या घनतेसह हवामान बदलामुळे काय होतंय, वाढलेली जी आव्हानं आहेत ना त्याला तोंड द्यावं लागतंय. आता इथं उच्च लोकसंख्या घनता आपण म्हणतोय, अन्न सुरक्षेवर ताण पडणार. बरोबर, म्हणजे परिणाम होतो इथं अन्न सुरक्षेवरती. आणि हे अनुकूल करण्यासाठी त्यांच्याकडे काय असतं, त्यांच्याकडे संसाधनांची कमतरता असते, तंत्रज्ञानाची पण कमतरता असते, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. तर दोन मुद्दे आपण इथं कंप्लीट केले. तिसरा मुद्दा तुम्हाला काय लिहायचा, परिणाम लिहायचेत ना आपल्याला इथं. मी सतत तुम्हाला क्वेश्चन कडे रिपीट नेते की तुम्हाला इथं हवामान बदलाच्या परिणामांची चर्चा करा म्हटलंय. आता पहिला मुद्दा मी तुम्हाला एक्सप्लेन केला, जंगलांचा ऱ्हास झाला, याच्यामुळे हवामान कसं बदललं आणि त्या बदललेल्या हवामानामुळे लोकांच्या जीवनावरती काय परिणाम झाला. ठीक आहे, ओके, क्लिअर. थर्ड मुद्दा बघा, तिसरा मुद्दा काय आहे, तिसरा मुद्दा आहे आपला याच्यामध्ये दुहेरी असुरक्षामध्ये जागतिक बँक जी आहे, तर या जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार हवामान प्रेरित भूक आणि पीक अपयशात सर्वात असुरक्षित असलेल्या 80% उपसहारा आफ्रिका, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामध्ये राहतात. बरोबर, ओके. तर हे इथं आपल्याला माहित पाहिजे, ज्याच्यामुळे काय होते, गरिबांची असुरक्षितता इथं वाढत आहे. 80% जे लोक आहेत ना ते तुम्हाला इथं उष्णकटिबंधीय भागामध्ये दिसत आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघा, हवामान बदल, राजकीय अस्थिरता आणि दारिद्र्य यांच्यातील जटिल परस्परावलंबन आफ्रिकेसारखे उष्णकटिबंधीय क्षेत्र जे आहेत ना आधीच या गुंतागुंतीशी झुंजत आहेत. आपल्याला माहिती की आफ्रिकेसारखे देश कसे आहेत, तिथे किती गरिबी आहे आणि हवामान बदल झाल्यामुळे काय होतं, अजून असुरक्षा वाढते, ज्याच्यामुळे त्यांना अन्न पाण्याची टंचाई, विस्थापन असेल या किंवा आर्थिक अडचणी असतील याला फेस करावं लागतं आणि या अडचणी निर्माण होतात. ठीक आहे, ओके, निर्माण होतात म्हणजेच फेस करावे लागतात, लक्षात ठेवा. पीक उत्पादनामध्ये घट होते. बघा, टेम्परेचर वाढलंय, पाऊस कमी झालाय, बाष्पीभवन वाढलंय, जमिनीतला ओलावा कमी झालाय, त्याच्यामुळे काय होतं, पीक उत्पादकतेवर परिणाम होतो. इथे तुम्हाला IPCC सेकंड रिपोर्ट जो आहे 1/3 जमीन अगोदरच खराब झाली असं म्हटलेलं आहे आणि 2050 पर्यंत तांदूळ आणि मका उत्पादन 20 ते 30% पर्यंत कमी येईल. का होतं हे सगळं, हवामान बदलामुळे. ठीक आहे, भारत, नायजेरिया, ब्राझील आणि इंडोनेशिया यांसारख्या राष्ट्रांना मंद कृषी विकासाचा सामना करावा लागेल, ज्याच्यामुळं अन्न उपलब्धतेची चिंता जी आहे ना ती काय होणार आहे, वाढणार आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. जिरायती जमिनीचे नुकसान. बघा, समुद्राच्या पातळीत वाढ, किनारपट्टीची धूप, खाऱ्या पाण्याची घुसखोरी आणि पूर याच्यामुळे उष्णकटिबंधीय किनारपट्टी भागामध्ये आणि लहान बेटावर काय झालेलं आहे, शेतजमिनी निरुपयोगी बनलेल्या आहेत. परिणामी काय होतं, अन्न उत्पादन होणार नाही. बरोबर, बांगलादेश, फिलिपाईन्स, फिजी यांच्यासारखे देश मोठ्या प्रमाणावर किनारपट्टीवर लोकसंख्या असलेल्या सुपीक जमिनी, त्याच्यानंतर गोड्या पाण्याचे जे सोर्स आहेत ते काय होत आहेत, त्या हवामान बदलामुळे कायमचे नष्ट होत आहेत किंवा त्यांना त्याच्या जोखमीचा सामना करावा लागतोय. शेतकऱ्यांचं स्थलांतर होतं, उपजीविकेचं नुकसान. हे गरिबांसाठी अन्न सुरक्षेला गती
देतं आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचे पर्यायी साधन कसे आहेत मर्यादित आहेत. ठीक आहे, ओके क्लिअर. इथं जिरायती जमिनीचं नुकसान झाल्यामुळे आपल्याला हे सगळं दिसून येतं. नुकसान का होतं? हवामान बदल. बदलते वाढते ऋतू. बघा, जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे झाडं आणि पूर्वीपेक्षा लवकर किंवा उशिरा फळं देतात, बरोबर. आणि मानवासह त्यांना अन्न देणाऱ्या ज्या प्रजाती आहेत ना, त्या नष्ट होत आहेत ह्या हवामान बदलामुळे. पाण्याची उपलब्धता कमी होते, मातीचा ऱ्हास होतोय परिवर्तनशीलतेमुळे. हिमनदी असेल, नदीचा प्रवाह कमी होतोय, बाष्पीभवन जास्त झाल्यामुळं उष्णकटिबंधीय देशामध्ये सिंचनासाठी काय होतंय? पाण्याची उपलब्धता कमी होते. तर हे बुलेट पॉइंट तुम्हाला असे लिहायचे आहेत व्यवस्थित. आणि इथं काय होते बघा, उष्णकटिबंधीय कृषी झोनमध्ये पीक उत्पादनास मर्यादा येते का? पाण्याची टंचाई, बरोबर. पावसावर आधारित शेती भारतातील 60% लोकांना रोजगार देते आणि जर हवामान बदलामुळे इथं जर पाऊसच नाही पडला तर रोजगार कुठून मिळणार, बरोबर. वाढलेली कीड आणि रोग. FAOच्या मते दरवर्षी 40% अन्न पिके वनस्पती कीटक आणि रोगांमुळे नष्ट होतात, बरोबर. आता तुम्ही म्हणाल मॅडम याला तर मेडिसिन वगैरे असतात की त्यांचे, बरोबर, कीटकनाशके वगैरे. ते बरोबर आहे, पण हवामानामुळे काय होते? उबदार आणि दमट उष्णकटिबंधीय हवामानामुळे काय होतात? की असे कीटक वगैरे रोग निर्माण होतात आणि अन्न सुरक्षिततेवर परिणाम करतात. ठीक आहे. संपूर्ण हॉर्न ऑफ आफ्रिकेमध्ये वाळवंटातील टोळांच्या अलीकडील आक्रमणामुळे काय झालेले आहे? पिकांची कीटकांची आपल्याला असुरक्षितता दिसून येते. मत्स्य व्यवसायाला धोका. बघा, महासागरातील तापमान वाढ आणि आम्लीकरणामुळे काय झाले? माशांचं प्रजनन, अधिवास असेल, स्टॉक वितरण असेल, त्यांना हानी पोहोचते. आणि याचा फटका ऑलरेडी आपल्या भारताला, इंडोनेशिया, मलेशिया सगळे उष्णकटिबंधीय देश यांना बसतो. आणि सागरी मत्स्यपालनावर जो भाग अवलंबून आहे, जिथले लोक अवलंबून आहेत, तिथं परिणाम होतो. ठीक आहे. आता पोषण सुरक्षेवर परिणाम होतो, कारण का? गरिबांसाठी सूक्ष्म पोषक मासे स्वस्त असतात की नाही, आणि प्रथिनांचे स्रोत आहेत. पण इथं काय होतं? या काय म्हणतात, क्लायमेट चेंजमुळे परिणाम झालेला दिसून येतो अन्न सुरक्षेवरती. ठीक आहे. UNFCCC COP27 तुम्हाला राज्यसभेला विचारतात, ते ओळखलेलं आहे की अन्न सुरक्षा रक्षण करणं आणि उपवासमार संपवणं ही मूलभूत प्राथमिकता. आपल्याला विचारतात की नाही SDG गोल, MDG गोल, तसेच निसर्गावर आधारित उपायांवर लक्ष केंद्रित केलं, जसं की जंगल आणि पाणथळ जागा पुनर्संचयित करणं, हवामान बदल कमी करणं आणि अनुकूल करणं. ठीक आहे, ओके. तर असा हा एक क्वेश्चन होता, जास्त काही अवघड नव्हता, पण तुम्हाला करंट अपडेट डाटा लिहावा लागणार होता इथं. ठीक आहे, ओके क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे डेक्कन ट्रॅपशी रिलेटेड. क्वेश्चन तुम्हाला विचारलंय की डेक्कन ट्रॅपच्या नैसर्गिक संसाधनांच्या संभाव्यतेची चर्चा करा. ठीक आहे, काय विचारले बघा तुम्हाला? डेक्कन ट्रॅपच्या नैसर्गिक संसाधनांच्या संभाव्यतेची चर्चा करा. 150 शब्दामध्ये उत्तरलेचे गुण आहेत 10. ओके. आता क्वेश्चन पुन्हा एकदा आपण बघूया. डेक्कन ट्रॅप म्हटलंय म्हणजे तुम्हाला डेक्कन ट्रॅप माहिती पाहिजे, बरोबर. नैसर्गिक संसाधनं म्हटलंय आणि त्याची काय संभाव्यता आहे याची चर्चा करा म्हटलंय. ठीक आहे. आता क्वेश्चन तुम्हाला इथं काय आहे? चर्चा करा. चर्चा करा म्हणजे काय काय लिहायचं असतं ते तुम्हाला माहित पाहिजे. हे जे कीवर्ड्स असतात ना, तर हे कीवर्ड्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर 2 किंवा अधिक व्यक्तींनी शिष्टाचाराचे नियम पाळून केलेला जो उत्स्फूर्त संवाद आहे त्याला आपण चर्चा म्हणतो, बरोबर. म्हणजे बघा, आता तुम्हाला याच्याबद्दलच अगोदर मी बोलते. व्हॉट इज डिस्कशन, बरोबर. तर चर्चा करणे म्हणजे एकत्र बोलणे, काहीतरी ठरवणे. जेव्हा तुम्ही हे करता, तुम्ही चर्चेत भाग घेत आहात. ओके क्लिअर. अशा पद्धतीनं तर हे लक्षात ठेवा. तर इथे काय करायचं आपल्याला? कीवर्ड काय आहे आपला? डेक्कन ट्रॅप. तर डेक्कन ट्रॅपच्या महत्वावर जोर देऊन तुम्हाला काय करायचं? इंट्रोडक्शनला इथं सुरुवात करायची आहे. डेक्कन ट्रॅप मध्ये सापडलेल्या नैसर्गिक संसाधनांची चर्चा करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या भारतासाठी डेक्कन ट्रॅप संसाधन जे आहेत ते नक्की कशासाठी महत्वाचे आहेत ते आपल्याला इथं सांगायचं आहे. ठीक आहे, ओके क्लिअर. आता डेक्कन ट्रॅप जो आहे ना, तो फक्त आपल्या भारतातच आहे का? कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. ठीक आहे, डेक्कन ट्रॅप फक्त आपल्या भारतातच आहे का? किंवा दख्खनचा बंद असं म्हटलं जातं जर पूर्ण मराठीमध्येच लिहायचं आपल्याला सगळं. बघा, दख्खनचा बंद जर तुम्ही बघितलं तर एक मध्य भारतातील भूस्तर प्रणाली आहे. ठीक आहे, याला डेक्कन ट्रॅप म्हटलं जातं. ट्रॅप हा स्वीडिश शब्द आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणजे जिन्याच्या पायऱ्या असतात ना, त्याला ट्रॅप म्हटलं जातं. ज्वालामुखीय
निक्षेपाने तयार झालेला हा भूस्तर आहे आणि त्याच्या बाजू ज्या आहेत ना, फॉर एक्झाम्पल बघा हे असा आहे डेक्कन ट्रॅप, असा उतारासारखा, ठीक आहे. ओके, तर उताराच्या असून दूर अंतरावरून कशा दिसतात, महाकाय अशा पायऱ्या दिसतात, त्याला आपण ट्रॅप असं म्हणतो. ठीक आहे, आता मी तुम्हाला आन्सर रायटिंगच्या अगोदर डेक्कन ट्रॅप बद्दल माहिती देते, जेणेकरून तुम्हाला पण स्वतःला हा क्वेश्चन लिहिण्याच्या आधी ही माहिती असायला पाहिजे. बघा निर्मिती कशी झालेली आहे डेक्कन ट्रॅपची, तर डेक्कन ट्रॅपची जर निर्मिती बघितली तर भारतीय द्वीपकल्पामध्ये क्रेटेशस कल्प जो आहे ना, या क्रेटेशस कल्पाच्या शेवटच्या कालखंडापासून इओसीन कालखंड, मी तुम्हाला ही टाइम स्केल शिकवली आहे, तुम्ही लेक्चर बघून घ्या. तर इओसीन प्रारंभ काळापर्यंत काय झालं, ज्वालामुखीचा विस्फोट झाला. ठीक आहे, आणि ज्वालामुखीचा विस्फोट होऊन काय झालं, लावारस पसरला. मग प्रवाही बेसाल्ट लावा पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या 10 लाख किमी हा जो प्रदेश होता विस्तीर्ण, इथं पसरला. त्याच्यामुळे इथं तुम्हाला काय मिळतं, हजारो मीटर जाडीच्या लावाचं निक्षेपण झालेलं दिसतं. आणि ही जी क्रिया होती ना, प्रक्रिया होती, ही भूशास्त्रीय दृष्ट्या प्रदीर्घ काळापर्यंत चालू होती. मग हा डेक्कन ट्रॅप जो तुम्हाला आहे हा कुठं कुठं दिसतो, गुजरातमध्ये कच्छ आणि काठियावाड, महाराष्ट्र आणि एमपी, छत्तीसगड, झारखंड, त्याच्यानंतर वायव्य कर्नाटक असेल, त्याच्यानंतर विलगपणे जर बघितलं आंध्र प्रदेशामध्ये राजमुंद्री, युपी, तामिळनाडूमध्ये पण डेक्कन ट्रॅप आढळतो. विभागणी जर तुम्ही केली, डेक्कन ट्रॅपची विभागणी पण तुम्हाला विचारू शकतात. ऊर्ध्व ट्रॅप आहे, मध्य ट्रॅप आहे आणि निम्न ट्रॅप आहे. ऊर्ध्व ट्रॅप मध्ये तुम्हाला महाराष्ट्र, गुजरात, काठियावाड, ओके, इथे ज्वालामुखीचे राखेचे थर आहेत, सरासरी जाडी आहे 450 मीटर. मध्य ट्रॅप आहे भारत आणि माळव्याचा पठार, 1200 मीटर पर्यंत जाडी आढळते. निम्न ट्रॅप आहे भारत आणि तमिळनाडू, 150. ओके, खडक आणि खनिजे, डेक्कन ट्रॅप प्रामुख्याने कशाचा आहे, बेसाल्ट खडकाचा आहे, बरोबर. याच्याशिवाय डोलोमाइट, त्याच्यानंतर ग्रॅबो असेल, हे खडक आढळतात. क्वार्टझाईट, कॅल्साइट, बांधकामाचे दगड पण प्राप्त होतात. ठीक आहे, ओके. तर ही थोडक्यात इन्फॉर्मेशन आहे, पण आपल्याला काय करायचंय, संसाधनाच्या संभाव्यतेची चर्चा करायची. ठीक आहे, चला तर मग आन्सरला सुरुवात कशी करणार आपण. डेक्कन ट्रॅप हा पश्चिम मध्य भारतामध्ये स्थित असा जाड बेसाल्टिक खडकाचा एक प्रदेश आहे. पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकाशी संबंधित आहे. द्वीपकल्पीय भारताचा एक महत्वपूर्ण भाग महाराष्ट्र, गोवा, गुजरात राज्यामध्ये आणि काही प्रमाणात मध्य प्रदेश आणि दक्षिण राजस्थानमध्ये व्यापतो. बरोबर आहे, जे मी तुम्हाला सांगितलं ते सगळं तुम्हाला एकदम माहित असायला पाहिजे. डेक्कन ट्रॅप मध्ये सापडलेली नैसर्गिक संसाधने, बघा इथं जर आपण बघितलं तर डेक्कन ट्रॅप मध्ये तुम्ही जर फक्त महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल. माती आणि दगड, काळी माती मिळते, बरोबर, तिला रेगूर माती म्हणतात, काळी कापूस माती. ओके, काळ्या मातीमध्ये लोह, चुना, अल्युमिनियम, मॅग्नेशियम भरपूर असतं, त्याच्यामुळं पोटॅशियम असतं, त्याच्यामुळे काय होतं, या मातीमध्ये जे पिकं असतात ना, कापूस, कडधान्य, बाजरी, तंबाखू, लिंबूवर्गीय फळ या जमिनीमध्ये लागवड केली जाते. ठीक आहे, ओके. खडक जर बघितलं, प्राचीन गुफा मंदिरे डेक्कन ट्रॅप मध्ये आपल्याला बेसाल्ट मध्ये कोरलेली दिसतात. मुंबई समुद्र किनाऱ्यावरील लहान बेटावरती एलिफंटा लेणी हे एक एक्झाम्पल आहे, बरोबर. अजून बरीच लेणी आहेत, पण इथं तुम्ही एक एक्झाम्पल लिहिलं तरी चालेल. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नॉन फेरस खनिजे आहेत का, आहेत. बॉक्साईट सापडतं की नाही. भारतातील बॉक्साईटचे साठे देशाला स्वावलंबी ठेवण्यासाठी कसे आहेत, पुरेसे आहेत. झारखंड, महाराष्ट्र, एमपी, छत्तीसगड, गुजरात, मुख्य साठे तुम्हाला इथे लिहायचे आहेत की बॉक्साईटचे मुख्य साठे कुठे आहेत. फेरस खनिजे जर तुम्ही बघितली तर भारताकडे लोह खनिजाची मुबलक संसाधने आहेत. आशियातील लोह खनिज, बघा फक्त महाराष्ट्राबद्दल लिहू नका, डेक्कन ट्रॅप ज्या ज्या स्टेटमध्ये आढळतो तेवढं सगळं आपल्याला इथं लिहायचं आहे. महाराष्ट्र आणि गोवा हे जिल्हे लोह खनिजाचे महत्वाचे उत्पादक म्हणून उदयास आलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर नैसर्गिक वायू जर आपण बघितलं तर हे सगळ्या तेल क्षेत्रामध्ये इथं भाग जो आहे तो नैसर्गिक क्षेत्राचा म्हणतो आपण. पूर्व किनारपट्टी, त्रिपुरा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील विहिरीमध्ये विशेष साठे आहेत, बरोबर, नैसर्गिक वायूचे. आणि जर तुम्ही बघितलं अलीकडे तर नॅशनल जिओ फिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागासह विस्तीर्ण भागात पसरलेल्या डेक्कन प्रदेशामध्ये तेल आणि नैसर्गिक वायूची उपस्थिती लक्षात घेतली. क्वेश्चन काय होता आपला, संभाव्यतेची चर्चा करा. ठीक आहे, संभाव्यतेची चर्चा करा आणि बरेच मुद्दे त्या दृष्टिकोनातून आलेले आपल्याला इथं दिसून येतात. ठीक आहे, ओके. तर हा होता आपला छोटासा एक क्वेश्चन.
त्याच्यानंतर तुम्हाला भूऔष्णिक ऊर्जाबद्दल लिहायचं आहे. ज्वालामुखीच्या दख्खनच्या ट्रॅपमध्ये पश्चिम किनाऱ्याला, ज्याला पश्चिम घाट म्हणतात, असंख्य गरम पाण्याचे झरे. तुम्ही कधी शाळेच्या ट्रिपला गेला असाल तर तुम्हाला गरम पाण्याचे झरे नक्की दाखवले जातात. ठीक आहे. अणुऊर्जा, इथं अणुऊर्जा हा एक व्यवहार्य सोर्स म्हणून उदयाला आलेला आहे. इथं युरेनियम आणि थोरियम वापरलं जातं. महाराष्ट्र, तारापूर, त्याच्यानंतर रावत भाटा आहे. ठीक आहे. ओके. रावत भाटा, राजस्थान हे महत्वाचे अणुऊर्जा प्रकल्प आहेत. आता याच्यावरून म्हणजे काय माहिती का, खनिज संपत्ती जर तुम्हाला सगळी माहित असती तर तुम्हाला हा क्वेश्चन लिहिता आला असता. निष्कर्ष बघा, डेक्कन ट्रॅप हे खनिजे, लाकूड आणि पाण्यासह नैसर्गिक संसाधनांचे समृद्ध सोर्स आहेत. शतकानुशतक त्याचं शोषण होत आहे आणि आपल्या भारताच्या विकासासाठी ते कसे आहेत, महत्वपूर्ण आहेत. आता इथं तुम्हाला मी ऊर्ध्व ट्रॅप, मध्य ट्रॅप आणि निम्न ट्रॅप सांगितलंय. तर हे ट्रॅप तुम्ही नाही लिहिले तरी पण चालतील. आपला क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन आपला आहे की एकच मिनिट थांबा. क्वेश्चन तुम्हाला काय विचारलंय, हा संसाधनांच्या संभाव्यतेची चर्चा करा, ना की तुम्हाला डेक्कन ट्रॅपची विभागणी विचारली. ठीक आहे. जर डेक्कन ट्रॅप बद्दल स्पष्ट करा असं दिलं, डेक्कन ट्रॅप बद्दल स्पष्ट करा असं दिलं असतं तर तुम्हाला प्रदेश असेल, विभागणी असेल, निर्मिती असेल, हे सगळं तुम्हाला लिहावं लागलं असतं. ओके.